सालक जातककथा। एका गारुड्याने सालक नामवाचा एक माकड पोसला होता। तो त्याला सापाबरोबर खेळवून पैसे मिळवित असे। माकडाने काही चूक केल्यास बांबूच्या काठीने तो त्याला झोडून काढीत असे। एक दिवशी गारुडी एका बागेत सालकाला एका झाडास बांधून झोंपी गेला। ही संधी साधून माकडाने बांधलेली दोरी तोडून टाकली आणि तो एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला। गारुडी जागा होऊन पाहतो तो माकड बांधलेल्या ठिकाणाहून निसटून गेलेला। इतस्ततः शोध केल्यावर त्याला तो झाडावर बसलेला आढळला। तेव्हा तो म्हणाला, बा सालका, तुला मी माझ्या पुत्राप्रमाणे समजतो। माझ्या मागून माझ्या कुळांतील सर्व संपत्ती मी तुलाच देऊन टाकण्याचा बेत केला आहे। तेव्हा मला शोकात टाकून तू असा निघून जाऊ नकोस। ये खाली उतर, चला आपण घरी जाऊ। सालक तेथूनच म्हणाला, या तुझ्या गोड शब्दाला मी भुलून जाणार असे तुला वाटते काय? बांबूच्या काठीचे प्रहार मी विसरलो नाही, हे लक्षात ठेव। मला तुझे धन नको आहे। तुझ्या सर्व संपत्तीपेक्षा स्वतंत्रपणे अरण्यात विहार करणे मला जास्त आवडते। तेव्हा तू मुकाट्याने येथून निघून जा। गोड बोलून मला वश करण्याच्या खटपटीला लागू नकोस, असे बोलून माकडाने तेथून पलायन केले। गारुडी दुःखित होऊन आपल्या घरी गेला। महापिंगल जातककथा। प्राचीन काळी वाराणसीमध्ये महापिंगल नामवाचा राजा राज्य करीत असे। तो अत्यंत दुष्ट होता। कोणालाही त्याने चांगल्या रीतीने वागविले असे कधीही घडले नाही। त्याचा मुलगा बोधिसत्वच मात्र अत्यंत सुशील होता। बोधिसत्वाला आपल्या पित्याचा स्वभाव आवडत नसे। तथापि नाईलाजाने वडिलांना वाईट कृत्यात अडथळा करिता येणे शक्य नव्हते। काही काळाने महापिंगल मरण पावला। त्यावेळी काशीराष्ट्रवासियांनी दुप्पट उत्सव केला, एक महापिंगल मेल्याबद्दल व दुसरा बोधिसत्व गादीवर आल्याबद्दल। राज्यलाभ झाल्यावर बोधिसत्व पित्याच्या प्रासादात जाऊन राहिला। तेथून बाहेर पडत असता तेथील द्वारपाल रडत होता। तो त्याच्या नजरेस पडला। तेव्हा त्याला वाटले की हा एवढाच काय तो आपल्या पित्याचा खरा भक्त असावा। काकी पित्याच्या मरणाने सर्व लोक संतुष्ट झाले असता हाच काय तो शोक करीत आहे। तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला, रे द्वारपाला, माझ्या पित्याच्या मरणामुळे शोक झाला आहे असा काय तो तू एकटाच मनुष्य मला सापडलास? माझ्या पित्याने तुझ्यावर असे कोणते उपकार केले होते बरे, की ज्यांच्या योगे तुला त्यांच्या वियोगाने एवढे दुःख होत आहे? द्वारपाल म्हणाला, महाराज, पिंगल राजा येथून जात येत असताना माझ्या डोक्यावर 8 काठ्या मारीत असे। त्यामुळे मला फार वेदना होत असत। नुकताच मी या दुःखांतून मुक्त झालो आहे। परंतु मला अशी भीती वाटते की आमचा जुना मालक मृत्यूच्या दरबारींही अशीच दांडगाई करील आणि यमराज त्याला तेथून हाकलून देईल व पूर्वीप्रमाणे माझ्या डोक्यावर तो काठ्या मारीत बसेल। हे त्याचे भाषण ऐकून बोधिसत्वाला सखेद आश्चर्य वाटले आणि त्या द्वारपालाचे समाधान करून तो म्हणाला, माझा पिता आपल्या कर्मांप्रमाणे इहलोकांतून निघून गेला आहे। तो त्याच शरीराने परत येईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही, का की त्याचे शरीर सर्व लोकांसमक्ष जाळून भस्म केले आहे। बिचाऱ्या साध्या भोळ्या द्वारपाळाला बोधिसत्वाच्या उपदेशाने समाधान वाटले आणि त्याने आपला शोक सोडून दिला। भवतु सब्ब मंगल। साधू साधू साधू।